प्रबोधन काळातील पुणे प्रवचन. तिसरा उपदेश धर्माधर्म विषयक. स्वामी दयानंद सरस्वती यांनी जाहिराती बरहुकूम बुधवार पेठेतील भिड्यांचे वाड्यात तारीख 8 माहे जुलै 1875 रोजी रात्री 8 वाजता व्याख्यान दिले. त्याचा सारांश. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्यमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यसेमहि देवहितं यदायुः. ओम शांती शांती शांती. ही स्वामींनी प्रथम ऋचा म्हटली. मग धर्माधर्म या विषयावर व्याख्यान सुरू केले. परमेश्वराची आज्ञा हा धर्म, अवज्ञा हा अधर्म, विधी हा धर्म, निषेध हा अधर्म, न्याय हा धर्म, अन्याय हा अधर्म, सत्य हा धर्म, असत्य हा अधर्म, निःपक्षपात हा धर्म, पक्षपात हा अधर्म. व्रतेन दीक्षां वाप्नोति या प्रतीकाचा शुक्ल यजु संहितेतला मंत्र म्हटला. त्याचा अर्थ केला. आता सत्यमूलक जर धर्म आहे तर सत्य काय आहे? प्रमाणैरर्थ परीक्षणम न्यायभाष्य. या न्यायाने जो अर्थ खरा ठरेल तो सत्य आहे. आश्रम 4 आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. अहिंसा परमो धर्मः. धृतिः क्षमा दमो अस्तेयं शौचम इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमक्रोधो दशकम धर्मलक्षणम. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 62. धर्म व अधर्म हे अनेक आहेत, परंतु त्यापैकी विशेष रीतीने 11 धर्म व 11 अधर्म आहेत. त्याचे स्वामींनी विशेष विवरण केले आहे. येणेप्रमाणे 11 धर्म सनातन उपदिष्ट आहेत. प्रथम अहिंसेचे लक्षण. अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमाः. योगसूत्र साधन 5 30वे सूत्र. क्रमांक 1 अहिंसा. याचा पशु आदी न मारणे असा अकुंचित अर्थ करतात, परंतु व्यासाने जसा अर्थ केला आहे की सर्वथा सर्वदा सर्वभूतानां अभिद्रोह अहिंसा ज्ञेया. योगदर्शन द्वितीय पाद 30वा मंत्र. म्हणजे वैर त्याग करणे. क्रमसंख्या 2 धृती. धृती म्हणजे धैर्य. राज्य गेले तरी धर्माने धैर्य सोडू नये. धैर्य सोडले की धर्म पालन होत नाही. क्रमांक 3 क्षमा म्हणजे सहनता. मोठ्याने एखादे अपकृत्य लहान मनुष्यास केले असता लहानाने त्याचे सहन केले ही क्षमा नव्हे, ते असामर्थ्य आहे. अंगात सामर्थ्य असून वाईटाचा प्रतिकार न करणे ही क्षमा होय. क्रमांक 4 दमनाम मनसो वृत्ती निग्रह. मनाच्या वृत्तीचा निग्रह करणे याचेच नाव दम होय, वैराग्य असा अर्थ नव्हे. क्रमांक 5 अस्तेय. अन्यायाने धनादी ग्रहण करणे, आज्ञेशिवाय परपदार्थ उचलणे हे स्तेय होय. स्तेय त्याग म्हणजे अस्तेय. क्रमांक 6 शौच. 2 प्रकारचे आहे: शारीरिक व मानसिक. उत्कृष्ट रीतीने स्नानादिक विधीचे आचरण करणे हे शारीरिक शौच होय. कोणत्याही दुष्टवृत्तीस मनात आश्रय न देणे
हे मानसिक शौच होय. शरीर स्वच्छ ठेवल्याने रोग उत्पन्न होत नाहीत व मानसिक प्रसन्नता राहते. क्रमांक 7. इंद्रिय निग्रह म्हणजे सर्व इंद्रियांना न्यायाने धाकात ठेवणे. इंद्रियांचा निग्रह मोठ्या युक्तीने केला पाहिजे. इंद्रियांचे आकर्षण परस्पर संबंधाने होत असते. मनूने म्हटले आहे की मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वान विविक्तारनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 215. या वाक्याचा अर्थ इंद्रिये इतकी बळकट आहेत की आई बहिणीशी देखील वागताना जपत असावे. क्रमांक 8. धी म्हणजे बुद्धी. सर्व प्रकारे बुद्धीस बल येईल असे आचरण करावे. शरीर बला वाचून बुद्धिबलाचा काय उपयोग, म्हणून शरीर बल संपादण्यास व रक्षण करण्यास फार झटावे. क्रमांक 9. विद्या. योगसूत्रात अविद्येचे लक्षण केले आहे. अनित्या शुची दुःखानात्मसु नित्यशुची सुखात्मख्यातिरविद्या. योगदर्शन. तस्य हेतुरविद्या. योगसूत्र साधनपाद 24वे सूत्र. अविद्या म्हणजे विषयासक्ती, ऐश्वर्य भ्रम, अभिमान ही होय. मोठे पाठांतर केल्याने विद्या उत्पन्न होत नाही. पाठांतर हे विद्येचे साधन होईल. यथार्थ दर्शन ही विद्या आहे. यथार्थ विहित ज्ञान ही विद्या आहे. प्रमाच्या विरुद्ध भ्रम आहे. विद्येला भ्रम नसतो. अनात्मनी आत्मबुद्धी अशुची पदार्थे शुचिर्बुद्धी हा भ्रम आहे. हेच अविद्येचे लक्षण आहे आणि याउलट जी लक्षणे ती विद्येची आहेत. ज्या पुरुषास मी धनाढ्य आहे, मी मोठा राजा आहे असा अभिमान उत्पन्न होतो त्यास अविद्येचा दोष आहे. दुसरे शरीर क्षीण असणे हे अविद्येस कारण होईल. यावरून सर्व प्रकारे विद्या संपादनाविषयी जपले पाहिजे. आमच्या देशात अल्पवयी लग्न करण्याच्या चालीने विद्या संपादनाची अडचण होते. अपवित्र पदार्थाचे ठिकाणी पवित्रता मानणे ही अविद्या आहे. ईश्वराचे ध्यान ही पूर्ण विद्या, ही सर्व विद्यांचे मूळ आहे. कोणत्याही देशात हिचा ऱ्हास झाला म्हणजे त्या देशास दुर्दशा येते. क्रमांक 10. सत्य. सत्य 3 तऱ्हेचे आहे. सत्य भाव, सत्य वचन, सत्य क्रिया. सत्य भावना असली पाहिजे. सत्य भाषण केले पाहिजे. सत्य आचरण केलेच पाहिजे. कोणत्याही प्रकारचा विकल्प मनात नसला पाहिजे. असत्याचा त्याग केला पाहिजे. विकल्पाचे लक्षण योगसूत्रात केले आहे. शब्दज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्पः. योगदर्शन प्रथम पाद सूत्र 9. संभव कोणचा असंभव कोणचा याचा विचार केला पाहिजे. कुंभकर्णाविषयी तुळसीदासाचा एक दोहा आहे. जोजन एक मूंच रही डाडी, जोजन 4 नासिका बाडी. देव मामलेदार नावाचा एक साधू दक्षिणेत झाला. त्यांच्याविषयी ही दंतकथा प्रसिद्ध आहे. यांची गोष्ट कोणी आता असे सांगतात की त्यांनी आपल्या वचनाने पुरुषाची स्त्री केली. अशा असंभाव्य गोष्टी आमच्या देशात फार पिकल्या आहेत. प्रमाणांच्या सहाय्याने अर्थविवेचन करून पाहिले असता विचाराच्या अंती खोटी गोष्ट कोणती व खरी गोष्ट कोणती हे समजते.
क्रमांक 11 अक्रोध. मोठा जो क्रोध येतो त्याचा सर्वथैर्व त्याग करावा. स्वाभाविक क्रोध तर जावयाचा नाही, परंतु त्याला आवरणे हा मनुष्याचा धर्म आहे. क्रोधाधीन झाल्यापासून मोठे अनर्थ घडतात, असा एकादश लक्षणी सनातन धर्म आहे. एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 20. व्यवहार धर्माकडेही लक्ष दिले पाहिजे. सर्व जगभर या हिंदुस्थानातून अर्थात आर्यावर्तातून विद्या गेली. या आर्यावर्तातील आर्य लोकांच्या वैभवाचे वर्णन केले तितके थोडेच. समुद्रावरती चालणारी जी जहाजे त्यावर कर घ्यावा असे अष्टमाध्यायी म्हणूने लिहिले आहे. यावरून समुद्रयानादिक पूर्वी आमचे लोक करीत होते. समुद्राण कुशला देशकालार्थदर्शिनः स्थापयन्ति तु यां वृद्धिं सा तत्राधीनं प्रति. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 157. अधर्म. अधर्म म्हणजे अन्याय याचा विचार केला पाहिजे. म्हणून असे लिहिले आहे की परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिंतनं वितताभिर्विनेशश्च त्रिविधं कर्ममानसं पारुष्यमनृतं चैव पैशून्यं चापि सर्वशः असंबद्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम् अदत्तानामुपादानं हिंसा चेदा विधान्तः परवारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतं. मनुस्मृती अध्याय 12. मानसिक कर्मापैकी 3 मुख्य अधर्म आहेत. परद्रव्यहरण अथवा चोरी, मनसानिष्ट चिंतन म्हणजे लोकांचे वाईट चिंतन करणे, मनात द्वेष करणे, हेवा करणे, वितथा अभिनिवेश म्हणजे मिथ्या निश्चय करणे. वाचिक अधर्म 4 आहेत. पारुष्य म्हणजे कठोर भाषण, सर्व ठिकाणी सर्व वेळी मृदू भाषण करणे हे मनुष्यास योग्य आहे. एखाद्या आंधळ्या मनुष्यास हे आंधळ्या असे म्हणणे जरी सत्य आहे, तथापि कठोर भाषण असल्यामुळे अधर्म होय. अनृत भाषण म्हणजे खोटे भाषण. पैशून्य म्हणजे चाहडी. असंबद्ध प्रलाप म्हणजे समजून उमजून उडवाउडवी करणे. शारीरिक अधर्म 3 आहेत. अदत्ताम उपादानम म्हणजे चोरी, हिंसा म्हणजे सर्व प्रकारचे क्रूर कर्म, परदारोपसेवा म्हणजे शिंदळकी. एखाद्या मनुष्याने आपल्या शेतातील जमीन न पेरता आपली बी घेऊन दुसऱ्याच्या जमिनीत पेरले असता त्यास आपण काय म्हणू? त्यास मूर्ख म्हणणार नाहीत काय? आपले वीर्य अगम्य गमन करून खर्च करणारा तर महामूर्ख आहे. कोणी असे म्हणतात की आम्ही रोख पैसा देऊन बाजारचा माल विकत घेतला, यामध्ये शिंदळकीचे पाप ते काय? परंतु पदरचा पैसा खर्च करून आपले वीर्य खर्च करणे हा व्यापार कोणत्या तऱ्हेचा? असा व्यापार करणारा हा महामूर्ख नव्हे काय? धर्माची 3 स्कंद आहेत. यज्ञ, अध्ययन आणि दान. यज्ञ म्हणजे होम. यज्ञ केल्याने वायुशुद्धी होऊन देशात पुष्कळ वृष्टी होते. मीमांसा व ब्राह्मणादी ग्रंथांत मंत्रमयी देवता मांडली आहे व विग्रहवती देवता मांडली नाही. या व्यवस्थेच्या योगाने शास्त्रकारांनी पुष्कळ तंटा मिटवून टाकला. परंतु यज्ञेन यज्ञमयजंत देवाः
ऋक्संहिता. या पुरुष सूक्तातील रुचेची व्यवस्था लावणे बरेच जड पडते. अध्ययन म्हणजे मुलास शिकविणे तसेच मुलीस शिकविणे हे आहे. पतिसेवा गुरो वासो गृहार्थो अग्निपरिष्क्रिया. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 67. यामध्ये गुरव वासः म्हणजे कुल्लुक भट्टांनी नवऱ्याच्या घरी वास असा अर्थ करून अर्थाचा घोटाळा केला. पूर्वीच्या काळी आर्य लोकांमध्ये स्त्रिया उत्कृष्ट प्रकारे शिकत असत. आर्य लोकांच्या इतिहासाकडे पहा. स्त्रिया आजन्मपर्यंत ब्रह्मचारी व्रत धरून राहत असत व साधारण स्त्रियांसह उपनयन व गुरुग्रही वास इत्यादी संस्कार होत असत. हे सर्वत्रांस माहीत आहे. गार्गी, सुलभा, मैत्रेयी, कात्यायनादी मोठ्या सुशिक्षित स्त्रिया असून मोठमोठ्या मुनींच्या संशयांचे समाधान करीत असत. तर कुल्लुक भट्टांनी पतिसेवैव गुरोवासः असा अर्थ कोठून केला? अथर्वण संहितेमध्ये ब्रह्मचर्येन कन्या युवानं विंदते पतिम असे स्पष्ट वाक्य आहे. हे वाक्य एकीकडे ठेवून कुल्लुक भट्टांचा अर्थ ग्रहण करणे मोठे कठीण पडेल. सुशिक्षित स्त्रिया कुटुंबी गृहस्थास सर्व प्रकारे सहाय्यकारी होतात. संगतीचे बळ केवढे आहे याचा विचार करा. विद्वानाला अविद्वान स्त्रीशी संग पडला असता त्याचा परिणाम कसा लागणार? पुनरपि स्त्रियांकडून विद्याभ्यास करवावा एवढेच नाही, सर्व जातीस वेदाभ्यास करण्याचा अधिकार आहे. यथेमां वाचं कल्याणिमावदानि जनेभ्यः ब्रह्मराजनाभ्यां शूद्राय चार्याय च स्वायचारणाय च. वाजसनेय यजुर्वेद संहिता 26वा अध्याय 2 मंत्र. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चेति शूद्रतां क्षत्रिया जामवेवन्तु विद्याद्वैश्यात् तथैव च. मनुस्मृती अध्याय 10 श्लोक 65. शूद्राचा ब्राह्मण होतो, ब्राह्मणाचा शूद्र होतो या मनुवाक्याचाही विचार केला पाहिजे. अध्ययन करणे म्हणजे ब्रह्मचर्य वागविणे हा मोठा धर्म आहे. ब्रह्मचर्याच्या योगे करून शरीर बळ व बुद्धिबळ प्राप्त होतात. लवकर मुलाचे किंवा मुलीचे लग्न करण्याची चाल अलीकडे पडली आहे. काशीनाथाने शीघ्रबोध म्हणून ज्योतिष ग्रंथ केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की अष्टवर्षा भवेत गौरी नववर्षा तू रोहिणी दशवर्षात भवेत कन्या तत ऊर्ध्वं रजस्वला. माता चैव पिता तस्या ज्येष्ठो भ्राता तथैव च त्रयस्ते नरकं यान्ति दृष्ट्वा कन्या रजस्वलाम. मुलगी लवकर गौरी होते, रोहिणी होते, रजस्वला होते अशी बडबड केली आहे. या ग्रंथास होऊन अद्याप 80 वर्षे झाली नाहीत. स्वयंवराविषयी मनुचे वाक्य आहे की त्रीणे वर्षाण्युदीक्षेत गृहे कन्यर्तु मत्यपि ऊर्ध्वं तु कालादेस्मस्मात् विंदेत सदृशं पतिं. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 90. तसेच मनु म्हणतो कन्येला तशीच्या तशी मरेपर्यंत ठेवा, परंतु वाईट पुरुषाशी तिचे लग्न करू नका. वाक्य काममामरणातिष्ठेत गृहे कन्यर्तु मत्यपि न चैवैनां प्रयच्छेतु गुणहीनाय करीचित. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 89. पुरातन सुश्रुत व चरक या वैदिक ग्रंथामध्ये आयुष्याचे 4 भाग कल्पितात. 1 वृद्धी, 2 यौवन, 3 संपूर्णता आणि 4 हानी यांची व्यवस्था या श्लोकात दिली आहे. वृद्धिर्यौवनं संपूर्णता किंचित परिहानिश्चेति. आषोडशात् वृद्धिः, आपंचविंशतिर्यौवनम्, आचत्वारिंशतः संपूर्णता,
ततः किंचित परिहानिश्चेती. पुरुषास योग्य अवस्था प्राप्त होण्यास निदान 40 वर्षांचे वय व्हावे लागते. निकृष्ट पक्षी 25 वर्षाचे वय व्हावे लागते व मुलीस 16 वर्षांचे वय व्हावे लागते, असे सुश्रुत यांचे म्हणणे आहे. 25 ततो वर्षे पुमान्नारी तू 16 समत्वागतवीर्यो तो जानियात कुशलोभिषक. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 35 श्लोक 13. छांदोग्य उपनिषदामध्ये प्रातःसवन 24 वर्षापर्यंत वर्णिले आहे. ही पुरुषाची कुमार अवस्था आहे. 44 वर्षे पर्यंत मध्य सवन वर्णिले आहे. ही यौवनावस्था आहे. 48 वर्षेपर्यंत सायं सवन वर्णिले आहे. म्हणजे ही संपूर्णतेची अवस्था आहे. नंतर काळ प्राप्त होतो. तो काळ विवाहाकरिता उत्कृष्ट मानला गेला. विवाह होण्याच्या पूर्वी वेदाध्ययन अवश्य करविले पाहिजे. अलीकडे ब्राह्मण लोकांनी वेदाध्ययन अपमतलबाने नष्ट केले आहे. अथर्वण वेदात अल्लोपनिषदाची गोष्ट प्रसिद्ध आहे. अपमतलबाने शास्त्री लोक नवे नवे श्लोक उत्पन्न करतात व लोकांचे मनात संज्ञानाविषयी भ्रम पाडतात. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. शाळा असाव्यात, त्यामध्ये अध्ययन चालवावे, परीक्षा व्हाव्यात आणि वेदाध्ययनाचे सर्व प्रकारे उत्तेजन व्हावे, हे प्रयत्न करणे योग्य आहे. दान. दान शब्दाचा अर्थ अलीकडे जो घेतात तो नव्हे. पोटभरू ब्राह्मण म्हणतात, परान्नम दुर्लभम लोके शरीराणी पुन्हा पुन्हा. विवेचनमूलक दान नेहमी असते. अलीकडील लोकांनी पीत्वा पीत्वा ब्रह्मापिमृतः असे बोलणे काढून दानाचा भलताच अर्थ केला आहे. विद्यावृद्धीकरिता खर्च, कला कौशल्याकरिता खर्च करणे हे दान योग्य आहे. आश्रम 4 आहेत. ब्रह्मचर्याश्रमाचे वर्णन पूर्वी झालेच आहे. गृहस्थाश्रमामध्ये परस्पर प्रीती वाढवून सामाजिक हित वाढविणे हा मुख्य धर्म आहे. अशी सामाजिक प्रीती वाढण्यास मूर्तिपूजादिक थोतांडे नाहीशी झाली पाहिजेत. संतुष्टो भार्यया भर्ता भार्या भर्त्रा तथैव च यस्मिन्नेव कुले मित्वं कल्याणं तत्र वैध्रुवम्. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 60. वरील श्लोकात सांगितल्या रीतीने गृहस्थांनी आनंद करीत राहणे हा त्यांचा मुख्य धर्म आहे. वानप्रस्थ. या आश्रमी विचार करावा. तप म्हणजे विद्या संपादना करावी हे योग्य आहे. संन्यासी. संन्याशाने सर्व जगभर फिरावे व सदुपदेश करावा हे त्याचे मुख्य कर्तव्य कर्म आहे. यथार्थ उपदेशाविषयी मनू म्हणतो, दृष्टीपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत सत्यपूता वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 46. पंचशिखाचार्य व शंकराचार्य यांचे इतिहास पाहावे. त्यांनी सर्वदा सत्य व सदुपदेश केले. त्याप्रमाणे संन्याशाने सदुपदेश करावा. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. असे म्हणून व्याख्यान समाप्त केले. तिसरा उपदेश समाप्त. क्रमशः